हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. आजचा हा व्लॉग स्टार्ट करते खूप दिवसांनी. चाललो आहे आम्ही आता गावात. आजचा हा व्लॉग स्पेशल फक्त गावासाठी. सो स्टे ट्यून गाईज. तर तुम्हाला कळलंच असेल मी आता कुठे जात आहे. आणि हे दृश्य बघा. मीन्स रस्ते गावाकडचे असे ओढून घेतले जातात ना, असं भारीच फिलिंग येते गावी जाताना. 1 वर्ष वाट बघावी लागते ह्यासाठी. आणि ॲज युज्युअल तुम्हाला तर माहिती आहे इंदापूरपासून ते माणगावपर्यंत किती ट्रॅफिक असते. आणि मला उतरायचं होतं पहिला इंदापूरलाच. सो इंदापूरच्या अगोदरच हे ट्रॅफिक जाम झालेलं. 1 मिनटावरती ते स्टॉप होतं, बट मला तिथे 15-20 मिनटं तिथेच गेली. आता उतरलोय इंदापूर स्टेशनला. वाट बघतोय टमटमची अशी असते. तर ती आली का आपण पुढच्या प्रवासासाठी स्टार्ट होतोय. टमटम काही गावीच ना, मग आम्ही एक प्रायव्हेट ऑटो करूनच निघालो, कारण की खूप सारं सामान होतं. तर त्याच्यासाठी मग ही ऑटोच केली. आणि बाहेर बघू शकता ऊन आहे, पण थंड हवा पण एवढी येत होती ना. हे मुठवली गाव आहे इंदापूरमध्ये. सो इथे मी खूप वर्षानंतर जात आहे, कारण की माझ्या बहिणीचं लग्न आहे म्हणून. तर आता आम्ही एंटर करत आहोत त्यांच्या गावाच्या इथे. इथे लग्न आहे आणि मी तिकडे मस्त असं उभं राहून गरमागरम चहा पिते कडक उन्हात. आता आपण आलो आहे माझ्या आत्याच्या घरी. माझ्या बहिणीचं लग्न आहे त्यासाठी. सो हा तिचा घर आहे. तयारी चालू आहे. आज हळद आहे. ही मुहूर्ताची हळद होती. सो मी पण तिला हळद वगैरे लावलं, थोडे फोटोज काढले, रील्स काढले. मग मागे बसलेल्या करोळ्याला पण थोडी हळद लावली. आणि खूप भूक लागलेली. मस्त गरमागरम माझ्या आत्याने पण कांदे पोहे केलेले. एवढे यम्मी होते ना. तिने 60-70 लोकांचे केलेले, पण टेस्ट लाजवाब होती. ही तयारी चालू आहे. तर खूप आहे गावी, बापरे. आम्ही गेलेलो गिफ्ट आणायला तिला, ते घेऊन आता चाललोय परत. पण कडकाचं ऊन आहे खूप. हळदी दुपारी होऊन गेली होती. आम्ही झोपून गेलेलो. सो आता बघूया संध्याकाळी काय धमाल. हे सेटअप आहे. ही बघा काय बोलते, काय म्हणते, बोल तू बोल. बोलते तू बोल. हे मागचं सेटअप आहे. थोड्या वेळाने डान्स स्टार्ट होणार आहे. डान्स कोण करणार आहे? मी. येस, आपण डान्स करणार आहोत.
काय झालं? अम्मा आहे. कशी करते अम्मा? मी पण थोडं सेटअप वर जाऊन स्ले केलं, फोटोज काढले मस्त मस्त. स्वतःलाच फोकस करते. बाई बोलतात नाही, काय बोलतात? नाही काय बोलतात? यजमानी काय बोलतात? यजमानी नाही, बघ ठेवलाय यजमानीने बघ. आता आमची नवरीबाई येते. हळद झाली की गावात अशी रीत असते की तिने सगळीकडे जाऊन असं चहा पाणी तिला देतात. तर आता आमची नवरीबाई येते, आम्ही दाखवतो थोड्या. तर अशा प्रकारे आमची नवरीबाई आली आहे, सगळ्यांकडून चहा पाणी बिस्किट खाऊन. हा, फुल टाईमपास चालू होता आमचा, कारण की आम्हाला काहीच कामं नव्हते. आम्ही असेच बसलेलो, कोण काय काय करते ते बघत. लाईट गेलेली आहे आणि आम्ही असे फ्लॅश लाईट लावून छोटासा ब्लॉग बनत आहे. सगळे जेवते. गावी हेच प्रॉब्लेम असतं लाईटीचं. आधी काय झालंय? लाईट गेली आहे. बापरे. आता कोणाला बोलते? काय बोलते? ओम नमः शिवायला. कधी आणणार लाईट? आली बघ, ओम नमः शिवाने आणली. बोला हर हर महादेव. आता थोड्या वेळाने डीजे स्टार्ट होणार आहे. खूप आवाज आहे, म्हणून मी घरात येऊन आता हा व्हिडिओ काढते आणि तुम्हाला दाखवते की स्टेटअप काय चालू आहे. आता तुम्हाला शो करते की काय आता प्रोसेस चालू आहे. पण खूप मजा येणार आहे, धमाल असणार आहे. रात्रीचे 11:30 वाजलेत आणि अजून जेवणच होत आहे. अर्धे जण झोपलेत, अर्धे जण इथे आता इथे समोर आहे. जेवण चालू आहे, अजून डीजे चालू नाही झाले. आता डीजे नाही चालू झालंय ना. आता रात्रीचे 12 वाजले. सगळ्यांचं जेवण झाले, अजून डीजे स्टार्ट नाही झाले कारण की इथे 2-3 वेळा लाईट गेलेली आहे. तुम्ही बघू शकता सगळे तयारीत आहे. थोड्या वेळाने डीजे स्टार्ट होणार आहे. आवाज झाला तसा आमच्या मॅडम पळाल्या की मम्मा चला. बघ ना, हे बघ नाचत येते. लहान पोरांनीच अगोदर स्टार्ट केलेलं, मग थोड्या वेळानंतर आम्ही पण त्यांना जॉईन केलं डान्स
आणि स्टार्ट केलं. स्टील 4 AM पर्यंत आम्ही डान्स केला आहे. तरी चालूच होतं. महिला असं आम्ही बाय बोललो आहे, कारण की जाऊन झोपायचं पण होतं आणि सकाळी उठवायचं होतं, कारण की लग्नाचं टायमिंगच 10 होतं. कसं तरी जाऊन झोपलो आणि सकाळी असे उठून तयार झालो मस्तपैकी. करवली म्हणून थोडी मिरवत होती मी. नवरदेवाची एंट्री झालेली आहे. आता भरात येणार आहे. सो आम्ही असे सगळे रेडी झालोय. सगळी तयारी चालू आहे नवरदेवाची. मुलगी होती बाहेर. अक्षता सर्वांना मिळत का? शुभ मंगल स्वस्ती श्री गणनायकं वेयमुखं मोरेश्वरं क्षितिरं बल्लाळो मुरुडविनायकमहं चिंतामणि देवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदम्.
जाम भूक लागलेली, मग पंक्तीत असं मस्त बसलो, फटाफट जेवलो. आणि या पंक्तीत जेवणाची मजा वेगळीच असते. सो लग्न झालं होतं आणि हे असं मंडपाचं खाली खाली वाटत होतं, कारण की आमची नवरीबाई गेलेली. आम्ही पण निघालो माझ्या गावी जाण्यासाठी. काय झालं? काय झालं? आपण कशात आहोत? टमटम मध्ये. कशात? टमटम. तर आम्ही इंदापूरवरून अगोदर माणगावला गेलो. माणगाववरून मग पेणला जायचं असतं माझ्या गावासाठी. सो अशा प्रकारे आम्ही 2 ऑटो चेंज केलेले. देन नंतर आम्ही माझ्या गावासाठी एक ऑटो मिळाली, त्याच्यात बसलेलो आहोत आणि आता जात आहोत. ये नाही. संध्याकाळची वेळ होती म्हणून हा मस्त असा सनसेट दिसला आहे जाताना. हे माझं गाव आहे, खरवली पेण. मीन्स याला पेणतर्फ तळे पण असं म्हणतात. दुसऱ्या दिवशी एवढं वादळ वारा सुटलेला ना, खूप वादळ वारा होता, जोरजोराचं, कडक आवाज, गडगडाट आणि त्याच्यानंतर खूप जोरात असा पाऊस. आम्ही पावसाची पण मजा घेतली. मला वाटलं ह्या वर्षी काही भेटणार नाही, कारण की ह्या वर्षी मी खूप लवकर गेलेली गावी. पण नाही, पाऊस नेहमीच भेटणार आणि ह्याची मजा वेगळीच असते. पाऊस पडतो आणि तेव्हा मातीचा हा सुगंध खूप छान असतं गावचं. बोल. आणि काय सांगू? पाऊस गेला अद्या. पाऊस गेल्यानंतर आम्ही असं पंपावर गेलेलो. ही तिच्या माऊच्या पाठी होती अशी. तिच्यासाठी हे सगळं नवीनच होतं आणि ती जाम मजा करत होती. तिला खूप आवडलेलं हे सगळं आणि तिला बघून मी हॅपी होती. सो हे माझ्या घराच्या पाठी असा हा पंप आहे आणि हे जंगल आहे. पण तुम्ही हे बघा कसं हिचं चालू आहे आपलं. बघते ती नक्की काय करते दाई बाबा. हे माझे भाऊजी आहेत आणि माझी मोठी ताई आहे. पण माझी मुलगी भाऊजींना बाबाच बोलते आणि हिला मोठी आई म्हणते, कधी मोठी माऊ म्हणते. असं आम्ही आमचा टाईमपास चालू होता. मग हा आला तिथून की आम्ही काय करतो हे वास काढत. काळू आद्या बघत होती त्याला. मस्त एन्जॉय करत बसले हे लोक. आणि हा सनसेट बघा. ॲक्च्युली मी खूप थोडं लेट आली, नाही तर तुम्हाला दाखवलं असतं. खूप छान वाटतं हा व्ह्यू आणि हिची मजा चालू आहे. काय आहे
इथे आम्ही येऊन बसतो कारण इथे येऊन ना नेटवर्क पकडतो. हा प्लेस माझ्यासाठी खूप खास आहे. इथे येऊन मी दरवर्षी हेच असतं, पण मी इथे येऊन नेहमी फोटो काढते कारण की ही जागा माझी फेवरेट जागा आहे. तुम्ही ह्याचा व्ह्यू बघू शकता. आता आपण माझ्या गावी आहोत. हा आहे परिसर. हा जो पाठी दिसतो तो माझं घर आहे आणि हे ते सगळं जे आहे हे माझ्या घराच्या पाठी असं जंगल आहे. खूप सुंदर आहे. पावसात तर खूप जाम मजा येते. आता जस्ट पाऊस पडून गेलेला आणि एवढा वादळ सुसाट होता. खूप भारी फिलिंग होती. हे तुम्हाला दाखवते. 5 मिनिटाच्या वॉकिंग्सवरती हे जंगल आहे. खूप छान आहे. मी माझ्या कुलदेवताकडे चालली आहे, पेंजाई आईकडे. इथे आम्ही दरवर्षी येतो तेव्हा दरवर्षी आईला नारळ वगैरे देतो, त्यांचा आशीर्वाद घेतो. आणि माझी आई आहे. येस. कधी आलो आपण? आता 7:30चा टायमिंग आहे. पंडित आले नाही आहेत तर आम्ही इथे असे बसलो आहे. हा मंदिर आहे गावदेवीचं आणि हा मंदिरच्या भोवतीचा परिसर. पुढे गायऱ्या दिसली. हा रे, पंडितची वेट करता करता आम्ही फुल टाईमपास करत होतो. हे लोकांचे असे खेळ चालू होते राऊंड राऊंड. तिला पण कंटाळा येत होता कारण की आम्ही खूप लवकर पोचलेलो. मग हीच असं खेळणं बघत बघत वेळ निघत जात होता. ती खूप खूप एन्जॉय करत होती. एक तिची माऊ आहे आणि एक तिची ताई आहे. सो असं वेट करून झाल्यानंतर ते बाबा आले आणि आम्ही आईच्या दर्शनासाठी आतमध्ये जात आहोत. खरं तर 2 दिवसापासून पाऊस पडतो तर पावसामुळे गावी असं लाईट येऊन जाऊनच असते. सो आता पण लाईट गेलेलीच होती, पण उजेड खूप होतं. संध्याकाळचे 7 वाजलेले तरी उजेड होता. म्हणून हे असं आहे, पण मंदिरात असं उजेडच आहे.
तुम्ही बघू शकता. ब्लॅक आज ते सगळे बसले साठी पण इथे ना ट्राय चाललंय इथे. हे बघा फोटो काढण्याचा. इथं आता लाईट चुआ मीटिंग फ्लॅश तसे नाही. ओ भाई साहब हा तर माणूस चुआ मीटिंग फ्लॅश तसे नाही. ओ भाई साहब हा तर माणूस बघा. काही स्माईल. चला उठा आता. चला उठा. तर आता आम्ही निघालोय मुंबईसाठी. थोडं व्हिडिओ क्वालिटी थोडं ब्लर येईल किंवा हलेल, कारण की हे माझ्या फोनमधून नाही काढलेलं. रात्रभर लाईट नसल्यामुळे माझा फोन स्विच ऑफ झालेला. ॲक्च्युली खरं तर खूप जणांचे फोन स्विच ऑफ होते घरामध्ये. आणि हे सकाळचं दृश्य आहे. सकाळचे 5:30 वाजता तुम्ही बघू शकता. हे सनराईज आहे. सो मला हे कॅप्चर करायचं होतं, पण मोबाईलच्या क्लॅरिटीमुळे तेवढं नाही झालं आहे. पण खूप साऱ्या आठवणी घेऊन मी जात आहे. म्हणजे जाण्यासारखं पण असं फील होतं ना की गावातून आपण बाहेर पडतो आहे. ठीक आहे, परत येऊ पुढच्या वर्षी. पण हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय.